नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भेंडे गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेले आहे. अतिशय सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला ते गणित समजावून सांगितलेले आहे. आता त्यापुढील समोरचा जो टॉपिक आहे आता अतिशय वर्ग 10वीसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे डिटर्मिनंट. तो आपण आज सविस्तर समजावून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि 100% हा परीक्षेला येणार. त्या ठिकाणी तुम्ही तिथं IMP म्हणून त्या ठिकाणी लिहून घ्या. नोट करायचे आहे का हा जो टॉपिक आहे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. डिटर्मिनंट तर या ठिकाणी मागील लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करतात आणि फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ XY कसं काढतात ग्राफिकच्या सहाय्याने हे आपण पाहिलेलं आहे. आता समोरचा टॉपिक आहे डिटर्मिनंट. हा लक्षात घ्या. हा जो टॉपिक आहे डिटर्मिनंट, या ठिकाणी दिस इज स्टँडर्ड फॉर्म ऑफ A, B and C, D ही जे डिटर्मिनंट अशा टाईपचं जर असेल तर अशाला डिटर्मिनंट म्हणतात. डिटर्मिनंट्समध्ये AB अँड CD ह्या ज्या जोड्या आहे लक्षात घ्या. काय जोड्या इथं AB अँड CD, AB CD अशा टाईपमध्ये असेल तर अशाला काय म्हणतात? रोज बनतात. अशाला काय म्हणतात? रोज. अँड हे आडव्यामध्ये आहे लिहिलेलं आपण हॉरिझॉन्टल साईड, हॉरिझॉन्टलमध्ये आहे अशाला रोज म्हणतात. आणि व्हर्टिकल साईज म्हणजे सरळ रेषण आहे ACBD, त्यानंतर आहे A/C आणि दुसरं आहे B/D. D आर कॉलम्स, याला म्हणतात कॉलम्स. ह्या ज्या रो आहे ABCD याला रोज म्हणतात. आणि व्हर्टिकल साईडने जर आपण घेतलं AC/BD अशाला आपण कॉलम म्हणायचं याच्यामध्ये. आता या ठिकाणी लक्षात घ्या डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. कारण का या ठिकाणी रोमध्ये सुद्धा 2 नंबर आहे, 2 नंबर आहे AB अँड CD दोनच असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विचारू शकते या डिग्री हा जो डिटर्मिनंट आहे या डिटर्मिनंटचा डिग्री का आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. तर समजायचं या ठिकाणी व्हर्टिकल साईड आणि हॉरिझॉन्टल साईडमध्ये रोमध्ये सुद्धा 2 आपल्याला व्हेरिएबल आहे ABCD अशा प्रकारे त्याला आपण म्हणू शकतो त्या डिटर्मिनंटचा डिग्री किती आहे तर 2. तर मग लिहू शकतो आपण इथं IMP म्हणून डिग्री ऑफ धिस डिटर्मिनंट
डिटर्मिनंट इज 2. काय बिकॉज देर आर 2 एलिमेंट इन इच कॉलम. या कॉलममध्ये सुद्धा 2च एलिमेंट्स आहे, म्हणून याला डिग्री किती आहे? 2 आहे. 2 एलिमेंट्स आहे म्हणून याला म्हणू शकतो आपण बिकॉज देर आर 2 एलिमेंट इन इच कॉलम्स अँड 2 एलिमेंट इन इच रो. प्रत्येक ठिकाणी रोमध्ये आणि कॉलममध्ये 2 एलिमेंट असल्यामुळे याला डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात घ्या. मग हा क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्या लक्षात घ्यायचं आहे दॅट इज द डिटर्मिनंट ए बी सी आणि डी. हा डिटर्मिनंट सॉल्व करत असताना सुरुवातीला ही पोझिशन पाहायची. या पोझिशननं पहिले घ्यायचं. फर्स्ट पोझिशन काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचा उत्तर काढत असताना ए मल्टिप्लाइड बी याच बाजूने घ्यायचा पहिला गुणाकार, या बाजूनं कधीच घ्यायचा नाही. कधीच डिटर्मिनंट सॉल्व करत असताना मी जो बाण दाखवलेला आहे त्याच पद्धतीने सुरुवातीला घ्यायचा. हां, तर काय लिहिता येईल? तर देअरफॉर काय करता येईल? ए मल्टिप्लाइड बाय डी. या ठिकाणी जर 2 एलिमेंट असेल किंवा 2 नंबर असेल, 2 व्हेरिएबल असेल तर त्याचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. काय करता येईल? ए मल्टिप्लाइड बाय डी मीन्स ए डी. आणि कधीच डिटर्मिनंटमध्ये मायनस साईन ॲज इट इज, मायनस साईन लिहायचं. त्यानंतर उरलेल्या 2 साईडच्या अपोजिट साईड्स आहे, त्या अपोजिट साईडचा गुणाकार करायचा. कोणता गुणाकार? मग काय राहिला? बी मल्टिप्लाइड बाय सी मीन्स बी सी. म्हणजे आपल्याला एखादा डिटर्मिनंट सॉल्व करत असताना डिटर्मिनंटमध्ये सुरुवातीला फर्स्ट वी शॅल ट्राय टू अंडरस्टँड दिस साईड इज मल्टिप्लिकेशन करायची. या साईड ए मल्टिप्लाइड बाय डी मायनस बी अपॉन सी. यावर आधारित आपण काही प्रॉब्लेम घेऊ, म्हणजे तुमचं अगदी सोपं तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता या ठिकाणी लिहिलं ए डी मायनस बी सी इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. खाली लिहिलं आहे ए डी मायनस बी सी इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढायची असेल, आपल्याला किंमत काढायची असेल, तर या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता प्रश्न येतो, या डिटर्मिनंटला नेम नाही आहे. मग या डिटर्मिनंट युजली आर रिप्रेझेंटेड विथ ए कॅपिटल लेटर. हा डिटर्मिनंटचं जर आपल्याला नाव लिहायचं असेल तर कधीचही ए बी कॅपिटल लेटर्सनं लिहायचं. आपण कोणतेही नाव लिहू शकतो या ठिकाणी, ए बी सी डी सो ऑन. तिथं लिहितं ए इज इक्वल टू. डिटर्मिनंटला जर नाव द्यायचं असेल तर त्या नाव लिहायचं डिटर्मिनंट युजली आर रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटरचं याला नाव द्यायचं. अशा पद्धतीने कोणताही डिटर्मिनंट जर आला तर सॉल्व करताना या पोझिशननं पहिले करायचं. आणि म्हणून या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. पहिली साईड ही घ्यायचं, फर्स्ट नंबर इथे लिहून घ्यायला लागलं असतं. हे फर्स्ट क्वांटिटी पहिल्या सुरुवातीला या पोझिशननं जायचं. आणि त्यानंतर दुसरी बाजू क्रॉस मल्टिप्लिकेशन. यावर आधारित मी तुम्हाला काही क्वेश्चन घेतो, उदाहरणं घेतो, एक्झाम्पल्स. त्यावरून तुमचा कन्सेप्ट अगदी क्लिअर होऊन जाईल, लक्षात घ्या. या ठिकाणी मोस्ट आहे एम पी डिटर्मिनंटचा डिग्री किती? डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2. व्हाय? बिकॉज द एलिमेंट्स 2 एलिमेंट्स इन रो अँड 2 एलिमेंट्स इज कॉलम. त्यामुळे या ठिकाणचा डिटर्मिनंट किती आहे? आपल्याला 2 आपण म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल घ्या, या ठिकाणी ए हा डिटर्मिनंट आहे 3 4 -3 7. या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल? लक्षात घ्या. माहिती आहे डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना लिहायचं देअरफॉर, लिहायचं सोल्युशन. काय लिहिता येईल? या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याची किंमत आपल्याला काढावी लागतो. ए इज इक्वल टू खाली आपण लिहू शकतो या ठिकाणी. करा काय सांगू तुम्हाला? पहिला या मल्टिप्लिकेशन करायचं, या बाजूचा क्रॉस मल्टिप्लिकेशन ही साईड घ्यायची. मग लिहायचं 3 मल्टिप्लाइड बाय 7 घेऊ शकतो किंवा 7 मल्टिप्लाइड बाय 3 घेऊ शकतो. कारण गुणाकार कोणत्याही 2 संख्येने गुणाकार केला तर उत्तर कसं येईल?
सेमच आहे. 3 मल्टिप्लाइड बाय 7 21च होते. 7 मल्टिप्लाइड बाय 3 जरी केलं तरी 27 होते. आणि हे लिहित असताना कधी साईन ब्रॅकेट्समध्ये नंबर लिहायचे. 3 मल्टिप्लाइड बाय 7 पहिला बॉक्समध्ये घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणचं साईन सांगलं तुम्हाला. डिटर्मिनंटमध्ये कधी साईन नेहमी मायनस साईन असते. मायनस साईन ॲज इट इज नेहमीसाठी. नंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी सुद्धा काय दिलं दुसऱ्या बॉक्समध्ये -3 मल्टिप्लाइड बाय 4. दोन बाजू बी कोणत्याही बाजूने गुणाकार केला तर सारखाच येते. तर घेऊ शकतो आपण 4 मल्टिप्लाइड बाय -3 बॉक्समध्ये टाकायचा. आणि अशा पद्धतीने जर आपण गणित केलं तर लगेच आपल्याला सॉल्व जरी नाही केलं तरी आपल्याला 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर 1 मार्क आपल्याला लगेच मिळून जाईल. त्यानंतर गणिताचं सोडत असताना तुमचे गणितं तपासताना तुमच्या मेथडनुसार तुमच्या स्टेप्सनुसार तुम्हाला मार्क मिळत असतात. त्यामुळे लक्षात घ्या. समोर पहा देअरफॉर. आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. पहिले ब्रॅकेट्स लिहायचं. ब्रॅकेट्समधलं पास किती आहे 7 मल्टिप्लाइड बाय 3 21 मायनस. त्यानंतर इथं पहा हे मायनस साईन ॲज इट इज, याच्यात बदल करायचा नाही. ते साईन ॲज इट इज जशा तशी ठेवायची. मात्र ब्रॅकेट्समध्ये काय दिलं आहे 4 मल्टिप्लाइड बाय -3. तुम्हाला सांगितलं मल्टिप्लिकेशन करत असताना जर 2 नंबर असेल आणि एक जर मायनस साईन असेल तर डायरेक्ट मायनस साईन घ्यायची. का सांगितलं तुम्हाला? कारण का मल्टिप्लिकेशनमध्ये इथं मायनस साईन आहे परंतु 4ला साईन नाही म्हणजे प्लस असते. म्हणून मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस इंटू मायनस मायनस होत असते. म्हणून आपण हे जर न करता डायरेक्टच हे 2 क्वांटिटी दिसले 2 नंबर दिसेल त्या ठिकाणी मात्र एकच साईन मायनस असेल. अशा वेळेस मायनस साईन लिहायचे. आणि मायनस साईन इथं असल्या मायनस आहेच त्यामुळे हे मायनस साईन या ठिकाणी लिहायचं. बरेच जण काय करतात हे मायनस साईन आहे म्हणून त्याच ठिकाणी लिहून देतात. तसं करायचं नाही. हे मायनस साईन ॲज इट इज. आणि ब्रॅकेट्समध्ये ब्रॅकेट्स मायनस लिहिलं 4 मल्टिप्लाइड बाय 3 12 अशा प्रकारे. त्यानंतर पहा स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आपल्याला. 21 ॲज इट इज. परंतु या ठिकाणी पहा ब्रॅकेट्समध्ये मायनस साईन आहे पण ब्रॅकेटच्या बाजूला सुद्धा मायनस साईन आहे. परंतु या ब्रॅकेट्स आणि या मायनस साईनच्या मधोमध जे काही चिन्ह आहे ते चिन्ह दिलेलं नाही आपल्याला या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जर चिन्ह नसेल साईन नसेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस काय होते प्लस होते. आणि प्लस 12 ॲज इट इज. आणि खाली काय दिलेलं आहे प्लस आहे. प्लस आहे म्हणजेच काय करायचं आपल्याला त्या 2 संख्येची काय करायची 2 नंबर दिलेले आहे. त्या 2 नंबरची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. 21 + 2 12 1 + 2 3 आणि 2 + 1 3. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे 33. अतिशय सोप्या पद्धतीनं. फक्त तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे नियम माहीत पाहिजे आणि ॲडिशनचे नियम माहीत पाहिजे. तुम्हाला सांगितलं होतं मी मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस इज इक्वल टू प्लस. आणि दुसरा आहे मायनस साईन मल्टिप्लाइड बाय प्लस साईन मायनस प्लस मायनस. या ठिकाणचे हे नियम फार अतिशय महत्त्वाचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल. लिहून घ्या. मी अंदाजे माझ्यानुसार मनानुसार तुम्हाला 2-4 एक्झाम्पल देतो ते तुम्ही शांततेत लिहून घ्या. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल. The determinant name is B. The determinant is -3, 4, 5, -5, -6. तर लक्षात द्या कशा प्रकारे हे सॉल्व करायचं आपल्याला. पहा या ठिकाणी दिलेलं आहे डिटर्मिनंट बी आहे. सोल्युशनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी डिटर्मिनंट सॉल्व करत असताना पहिले पोझिशन ही साईड घ्यायची. कधी साईड नेहमीसाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग घ्या सॉल्व करायचं इज इक्वल टू ब्रॅकेट्समध्ये लिहायचं -3 मल्टिप्लाइड बाय -6. आणि हे पहिला ब्रॅकेट झाल्यानंतर डिटर्मिनंटमध्ये मधात मायनस साईन द्यायचं. मायनस साईन अनादर ब्रॅकेट्स क्रॉस मल्टिप्लिकेशन काय -5 मल्टिप्लाइड बाय 4. अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची. आणि त्यानंतर सिम्प्लिफिकेशन करत. आता पहा लक्षात घ्या या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे दोन्ही साईन मायनस मायनस आहे. मायनस मायनस असल्यामुळे काय होते प्लस होते. आणि प्लस साईन आपण लिहित नसतो. आणि बाकीचा नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचं. 6 मल्टिप्लाइड बाय 3 18. हे मायनस साईन ॲज इट इज. या साईनला अजिबात काहीच करायचं नाही. ॲज इट इज जशा तसे ते लिहून घ्यायचे. आणि ब्रॅकेटमध्ये जी साईन येते ब्रॅकेटमध्येच ठेवायची.
जर मायनस साईन आली तर ते ब्रॅकेटमध्ये घ्यायची, प्लस आली तर डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी घेता येईल. आता ब्रॅकेट्समध्ये काय -5 मल्टिप्लाइड बाय 4, ब्रॅकेट्समध्ये 2 नंबर आहे पण एक साईन दिसून राहिली मायनसची, तर डायरेक्ट मायनसच लिहायचं मल्टिप्लिकेशनमध्ये. ब्रॅकेट्समध्ये -5 मल्टिप्लाइड बाय 4 20 ॲज इट इज. देअरफॉर 18 ॲज इट इज. या ठिकाणी सुद्धा पहा मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस. या ठिकाणी मायनस साईन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, चिन्ह नाही आहे तर मल्टिप्लिकेशनचं आहे आणि हे मायनस आहे, तर मायनस मायनस काय होतात प्लस साईन होतात आणि प्लस चिन्ह आपण लिहिलेलं आहे आणि 20 ॲज इट इज. या ठिकाणी 20 प्लस 18 38. अशा प्रकारे या ठिकाणी एक्झाम्पल आपण 2 पाहिलेले आहे. याहून तुमच्या लक्षात आलं असेल का डिटर्मिनंट सॉल्व कसं करायचं. आणि अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये म्हणा आणि तुम्हाला सॉल्व करत असताना ते अशा टाईपचे गणित येणार. हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून हा IMP करून ठेवा. त्यानंतर आपण सॉल्व एक्झाम्पल पान नंबर 10 मध्ये दिलेलेच आहे, ते तुम्ही पाहून घ्याल. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये काही प्रॉब्लेम दिलेले आहे, ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 मध्ये पहा. रुमाला विद्यार्थी मित्रांनो, आता चॅप्टर नंबर 1 म्हटला प्रॅक्टिस सेट 1.3. तर पहा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 काय आहे. पहिला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स with correct number. तुम्हाला डिटर्मिनंटमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतात. तर त्या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे ते दिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे, डिटर्मिनंट्स ऑफ 3, 4, 2, 5. या ठिकाणी दिलेलं आहे 3 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट्स मायनस अनदर ब्रॅकेट्स मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू ब्रॅकेट्स -8 इज इक्वल टू फायनल आन्सर अनदर ब्रॅकेट्स. तर या ठिकाणी आपल्याला हे काय फिल इन द ब्लँक्स भरायचे. हा डिटर्मिनंट दिलेला आहे आणि हा डिटर्मिनंट दिल्यानंतर आपण जे काही एक्झाम्पल घेतलेले आहे त्या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. काय सांगलं तुम्हाला, डिटर्मिनंटमध्ये पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन अशा या पद्धतीमध्ये हा जो बाण दाखवला या ठिकाणी काय दाखवला आहे, 3 आहे, 3 दिलेले आहे.
मग मल्टिप्लाइड बाय काय राहील संख्या, जे काही असेल ते नंबर लिहायचं. -5 असेल तर -5 लिहायचे, +5 असेल तर +5 लिहायचे. 3 मल्टिप्लाइड बाय 5. मायनस साईन आहे ॲज इट इज, बरोबर आहे. नंतर अनादर साईड घ्यायची क्रॉस मल्टिप्लिकेशनची. 4 × 2, 4 दिलेलंच आहे. मग काय राहिले त्या ठिकाणी 2 आहे. जो अंक दिला तर दुसरा अंक घ्यायचा, हा किती आहे 2 आहे. मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, पहिला बॉक्स दिलेला आपल्याला, या बॉक्सची किंमत काढायची आहे. म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 5 15, 3 5 15, 3 मल्टिप्लाइड बाय 15. मायनस साईन ॲज इट इज, हे मायनस साईन, आणि 4 × 2 मीन्स 8. आणि या ठिकाणी मायनस साईन आली आहे. मायनस साईन आली म्हणजेच काय, सबट्रॅक्शन करायला लागतात आपल्याला. आणि सबट्रॅक्शनमध्ये ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि ग्रेटर नंबरची साईन द्यायची. या ठिकाणी ग्रेटर नंबर किती आहे, 15 आहे. 15ची साईन नाही आहे, म्हणजे साईन काय समजायची, तर प्लस आहे. संख्येला जर एखादा नंबर नसेल तर अशा वेळेस त्या नंबरला साईन जी असतात ती प्लसची असतात. म्हणून 15 - 8 = 7. दिस इज द फायनल ॲन्सर. अशा प्रकारे पहिले ॲक्टिव्हिटीचं गणित घेतलं आपण. त्यानंतर दुसरं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 आहे. काय दिलं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. फॉलोइंग डिटर्मिनंट्स. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे -1 2 7 4. तर आपल्याला या ठिकाणी यावर आधारित आपण गणित पाहाल. सुरुवातीला डिटर्मिनंटचे पाहिलेल्यातून आपण जे काही एक्झाम्पल घेतले होते कॉन्सेप्ट क्लिअर करण्याकरता. आता हे प्रॅक्टिस सेटमधलं गणित आहे, तर लिहायचं या ठिकाणी सोल्युशन. पहा देअर फॉर = लिहून टाकायचं. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना ही साईड घ्यायची पहिले आणि ब्रॅकेट्समध्ये लिहायचं. काय लिहायला लागलं की -1 मल्टिप्लाइड बाय 4 असे लिहू शकता किंवा 4 मल्टिप्लाइड बाय -1 सुद्धा घेऊ शकतो. काहीच फरक पडत नाही, कारण गुणाकारामध्ये दोन्ही संख्येची 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन केला तर काहीच बदल होत नसतो. त्यानंतर लिहायचं मायनस साईन. अनादर ब्रॅकेट्स काय 2 मल्टिप्लाइड बाय 7 आणि सिम्प्लिफिकेशन = तुम्हाला सांगणार ना, ब्रॅकेट्समध्ये जर एखादी साईन मायनस असेल तर मायनसच साईन लिहायची आणि बाकी नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचा. 4 × 1 4. हे मायनस साईन ॲज इट इज. आणि मल्टिप्लिकेशन का मध्ये काय 2 मल्टिप्लाइड बाय 7 आहे 14. आता या ठिकाणी मात्र दोन्ही नंबरला साईन मायनस येत असेल, किती नंबर असेल आणि साईन मायनस येत असेल तर ॲडिशनमध्ये आपल्याला ॲडिशन करत असताना ही मायनस साईन किती वेळा जर आले तर मायनसच साईन लिहायची आणि उरलेले जे नंबर आहेत त्या नंबरची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची. आणि ॲडिशन करत असताना 14 + 4 = 18. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करायची. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. अनादर एक्झाम्पल another example is second number example है. example is 5 - 7 3 0 डिटर्मिनंट सॉल्व करायचं आपल्याला. सोल्युशनमध्ये = काय करत असतो आपण या ठिकाणी, हे लिहित असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन या साईडने करायचं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन फर्स्ट सॉल्व द डिटर्मिनंट इन दिस साईड. काय करायचं, ब्रॅकेट्समध्ये 5 मल्टिप्लाइड बाय 0 पहिला कॉन्समध्ये काय, ब्रॅकेटमधले जे आपण मल्टिप्लिकेशन करू ते ब्रॅकेट्समध्ये घ्यायचे. मायनस साईन अनादर ब्रॅकेट्स -3 मल्टिप्लाइड बाय -7 मल्टिप्लाइड बाय 3. अशा प्रकारे लिहून घ्यायची, मांडणी करायची आपल्याला. आणि त्यानंतर सिम्प्लिफिकेशन करायचं. काय दिलं
5 मल्टिप्लाइड बाय 0. कोणीही संख्येला जर 0नं मल्टिप्लाय केलं तर उत्तर हे 0 येत असतात. आणि त्यामुळे या ठिकाणी 5 मल्टिप्लाइड बाय 0 मीन्स 0. मायनस साईन ॲज इट इज, मायनस साईनला जशा तशी ठेवायची आपल्याला ॲज इट इज. आणि अनादर ब्रॅकेट्समध्ये आहे -7 मल्टिप्लाइड बाय 3, तर अनादर ब्रॅकेट्समध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. मायनस साईन एकच आहे, 2 नंबर आहे, मायनस साईन आहे म्हणून मायनस साईनच 7 मल्टिप्लाइड बाय 3 21. या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला 0 ॲज इट इज जशा तसं मायनस पूर्ण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केल्याशिवाय शेवटचं ॲन्सर काढायचं नाही मायनस. आता या ठिकाणी पहा ही मायनस साईन आहे, ब्रॅकेट्समध्ये सुद्धा मायनस साईन आहे, परंतु या ठिकाणी साईन नाही आहे. साईन नाही तर समजायचं या ठिकाणी ते चिन्ह आहे हे मल्टिप्लिकेशनचं आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस काय होत असते प्लस साईन होत असतात. म्हणजे प्लस लिहिलं 21 ॲज इट इज. या ठिकाणी 0ला काही व्हॅल्यू नाही आहे म्हणून 21 आहे, प्लस नाही साईन आहे म्हणून फायनल ॲन्सर काय आले चालं 21. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो मी टॉपिक शिकवला आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP टॉपिक आहे आणि ह्यावर आधारित प्रश्न तुम्हाला नेहमीच प्रत्येक इयरला हे प्रश्न येत असतात परीक्षेला. त्यामुळे हा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि सविस्तर पद्धतीने तुम्ही समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही मित्र असेल, तुम्हाला हा जो माझा टॉपिक आहे हा समजलाच असेल आणि त्यामुळे माझे जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स द्या आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना, तुमचे जे मित्र आहेत त्यांनासुद्धा शेअर करा, सांगा, जेणेकरून मलासुद्धा व्हिडिओ बनवण्यात एक आनंद निर्माण होईल आणि मलासुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्या. अशा तऱ्हेने हे झाले एक्झाम्पल नंबर 2. त्यानंतर एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 डिटर्मिनंटमध्ये आहे 7/3 फ्रॅक्शन आहे, अनदर फ्रॅक्शन आहे 3/2, 5/3 and 1/2. Solve the determinant. तर करायचं सॉल्व करायचं आपल्याला सोल्युशन. हां, काय सांगलं तुम्हाला या ठिकाणी पहिले सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करत असताना हा जो बाण दाखवला मी या ठिकाणी साईन दाखवली आहे, या साईनच्या साहाय्याने मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशन करत असताना ब्रॅकेट्समध्ये लिहायचं इज इक्वल टू काय 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2. फर्स्ट ब्रॅकेट इज कम्प्लिटेड. साईन डिटर्मिनंटमध्ये मायनस साईन लिहायचं आणि अनादर ब्रॅकेट्समध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय 3/2 मल्टिप्लाइड बाय 5/3, 3/2 मल्टिप्लाइड बाय 5/3. आणि या ठिकाणी आता सिम्प्लिफिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे न्यूमरेटरचा गुणाकार करायचा, डिनॉमिनेटरचा गुणाकार करायचा. 7 मल्टिप्लाइड बाय 1 7, 3 मल्टिप्लाइड बाय 2/6 मायनस साईन ॲज इट इज. आणि अनादर ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं 5 × 3 15/3 मल्टिप्लाइड बाय 2 6. आता या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही, आपल्याला या ठिकाणी LCM काढायचा आहे. LCM दोन्ही ठिकाणी सेम आलेला आहे. LCM जर सेम असेल तर LCM आपल्याला तोच लिहायचा असतो. आपण या ठिकाणी LCM जर लिहायचा असेल आपल्याला तोच लिहित असतो, कारण या ठिकाणी LCM किती आहे 6 आलेला आहे. मग सारखा LCM आला तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायची गरज नाही आहे, मग डायरेक्टच आपण लिहू शकतो 6. LCM लिहून गेला 6. न्यूमरेटरची संख्या ॲज इट इज लिहायची, साईन ॲज इट इज लिहायचं 7 - 15. त्यानंतर लिहायचं इथं देअरफॉर इज इक्वल टू. आता या ठिकाणी मायनस साईन आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन आहे. पण ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि ग्रेटर नंबरची साईन द्यायची. म्हणजे 15मधून 7 गेले, किती राहिले 8 राहिले. आणि मोठा ग्रेटर नंबरची साईन काय आहे 15ची, 15ची साईन आहे मायनस, तर -8/6 ॲज इट इज. आणि या संख्येला पुन्हा या ठिकाणी मल्टिप्लाय करून टाकायचं. याला सिम्प्लिफिकेशन करायचं. तर पहा 2 × 2
बेतिरिसा बेचूक 8 म्हणजे एका संख्येनं भाग द्यायचा. कोणा एका संख्येनं भाग जाते ती संख्या पाहायची. या ठिकाणी सांगते बेतिरिसा बेचूक 8 4 आले. म्हणजेच या ठिकाणी मायनस साईन एकच आली आहे. अंशात असो एक साईन किंवा न्युमेटरमध्ये असो किंवा डिनॉमिनेटरमध्ये असो एक साईन, तर तीच साईन लिहायचं. दिस इज द फायनल आन्सर इज -4/3. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक्झाम्पल नंबर 2 घेतलेला आहे. तर डिटर्मिनंटचे अशा टाईपचे गणित आहे. हे गणित तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व करा. तुम्हाला होमवर्कसाठी काय मी घरी गणित देतो तुम्हाला करायला, ते सुद्धा तुम्ही घरी करून पहा. जर तुम्हाला एखादा कुठं काही डाऊट वाटला तर कमेंट्समध्ये लिहा. मी त्याचं तुम्हाला सविस्तर उत्तर त्या कमेंट्समध्ये देईल तुम्हाला. तर पुन्हा अजून मी तुमच्या प्रॅक्टिससाठी काही गणित घेतो डिटर्मिनंटचे. तर पहा, डिटर्मिनंट -5 डिटर्मिनंटमध्ये -5 -5 -3 -7 0 करा. सॉल्व द सोल्युशन इज इक्वल टू सांगलं तुम्हाला ही क्रॉस मल्टिप्लिकेशन ही साईड काय दिलं ब्रॅकेटमध्ये -5 मल्टिप्लाइड बाय 0 फर्स्ट ब्रॅकेट्स मायनस साईड्स अनदर ब्रॅकेट्स. या क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 मल्टिप्लाइड बाय -7 लिहू शकतो किंवा -7 मल्टिप्लाइड बाय -3 जरी लिहिलं तर उत्तर सारखंच येईल. म्हणून की तो -3 मल्टिप्लाइड बाय -7 तर लिहू शकतो. या ठिकाणी शून्याने केलेला गुणाकार हा शून्यच असतो. मायनस साईन ॲज इट इज आणि अनादर ब्रॅकेट्स सॉल्व द अनादर ब्रॅकेट्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये दोन्ही नंबर आहे, पण दोन्ही नंबरमध्ये साईन काय मायनस मायनस आहे आणि म्हणून मायनस साईन असेल. तर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन मल्टिप्लाइड बाय हे मायनस साईन असेल तर प्लस घेत असतो. एक साईन पुन्हा मायनस आहे, दुसरी साईन प्लस आहे, तर प्लस मायनस होत असते. अशा प्रकारे हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे, फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी किती आलं, हे मायनस साईन ॲज इट इज लिहिलं, मायनस प्लस आलं म्हणून 7 मल्टिप्लाइड बाय 3 किती आले 21 आले. म्हणून ब्रॅकेट्स लिहायची गरज नाही, कारण का आपल्याला 21 हे प्लसमध्ये आलं म्हणून डायरेक्ट इथं 21 घेऊ शकतो. इज इक्वल टू या ठिकाणी पुन्हा सुद्धा सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 0 -21 शून्याला व्हॅल्यू नाही आणि संख्येला नंबर किती आहे साईन आहे मायनस म्हणून इथे घेतो -21. अशा प्रकारे आपण कोणतेही जर एक्झाम्पल दिलं असतं तर आपल्याला जर हे नियम माहीत असेल बेरीज आणि गुणाकाराचे तर आपण सविस्तरपणे डिटर्मिनंट हा कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माझं जे लेक्चर आहे हे तुम्हाला आवडलं असेलच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे मित्र आहे त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा. त्यांनासुद्धा सांगा का जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्याकरता एक आनंद निर्माण होईल. अशा पद्धतीनं मला तुम्ही प्रतिसाद द्या. तर मी तुम्हाला घरून काही होमवर्कसाठी काही प्रॉब्लेम देतो डिटर्मिनंटचे. सॉल्व डिटर्मिनंटचे फर्स्ट एक्झाम्पल आहे -3 -7 -8 -9. सेकंड एक्झाम्पल 3 4 -7 2. थर्ड एक्झाम्पल 0 -1 -2 -3 आणि फोर्थ एक्झाम्पल आहे 3 2 -1 -6. हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला याच्यामध्ये काही कुठं कोणतं गणित एखादं आलं नाही किंवा कोणता कॉन्सेप्ट समजला नसेल तर माझ्या कमेंट्समध्ये तुमचे डाऊट लिहा. मी त्यावर तुम्हाला उत्तर देईल, रिप्लाय देईल. आणि अशा पद्धतीने हा आपला जो डिटर्मिनंट्स हा टॉपिक आहे या ठिकाणी आपण तुम्हाला सविस्तर पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक द्या, शेअर्स करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा माझ्या चॅनलबद्दल जनजागृती करा.
थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. यापुढचा जो टॉपिक आहे कॅमस रूल हा नंतर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.